पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी, असं म्हणण्याची वेळ का आली आहे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. सध्या मुंबईत बिहार भवन बांधण्यात येणार असल्यानं सगळीकडे चर्चा, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर हे भवन बिहारमधून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात येणार असल्याचं बिहार सरकारनं म्हटलंय. पण एक साधा आणि बोचरा प्रश्न आहेच, मग मराठी माणसाचं काय होणार? तुम्ही कधी टाटा मेमोरियल, KEM, सायन हॉस्पिटल, JJ हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर असं चित्र तुम्हाला सर्रास बघायला मिळालं असेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपचारांसाठी आलेल्या मराठी माणसाची अवस्था आणि असं भयानक वास्तव नक्कीच पाहिलं असेल. डोळ्यात वेदना, हातात फाईल आणि डोक्यावर कुठेही आसरा नाही. राहायला जागा नाही म्हणून रेल्वे स्टेशनवर झोपणारा, गार्डनमध्ये चादर पसरून पडलेला आणि रस्त्याच्या कडेला रात्र काढणारा हा गरीब मराठी माणूस तुम्हाला दिसलाच असेल. मागे झालेल्या पोलीस भरतीसाठी दूर गावाहून आलेले मराठी तरुण आठवतात का? स्टेशनवर रात्र काढणं, उपाशीपोटी परीक्षा देणं, अपमान, हाल अपेष्टा, लाचारी तुम्हाला आठवत असेल. प्रश्न एवढाच आहे की बिहारमधून येणाऱ्या लोकांचे हाल महाराष्ट्र सरकारला दिसतात, पण स्वतःच्याच राज्यात मराठी लोकांचे होणारे हाल आपल्याच सरकारला का दिसत नाहीयेत? भविष्यात बिहारी लोकांच्या सोयीसाठी भव्य 30 खोल्यांचं बिहार भवन जरूर हवं, पण त्याआधी रस्त्यावर झोपणाऱ्या मराठी माणसाचा विचारही व्हायलाच हवा. प्रश्न एवढाच आहे की तो विचार करणार कोण?